स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। रामराजे साहेब अलीकडे खूप खाली बोलतात, कमरेच्या खाली बोलायची सवय त्यांना लागलेली आहे आणि निश्चितपणे ते तुतारीकडे जाणार आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आत्तापर्यंत शेकडो कोटी रुपयाचा लाभ अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा त्यांनी घेतलेला आहे। मग आता लाभ घेतल्यानंतर कुठंतरी जाताना कुणाचं तरी ठपका ठेवायचा, कुणाकडे तरी बोट टाकवायचं। मग ते माझ्याकडे बोट दाखवून त्यांना तुतारीकडे प्रवास करा, सातत्याने सत्तेत राहण्याचा त्यांचा प्रयास असतो। ज्यावेळेस ते अपक्ष आमदार झाले त्यावेळेस त्यांनी शिवसेने भाजपला बरोबर घेऊन त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद भोगलं। नंतर 99ला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर ते तिकडे गेले। सातत्याने सभापती म्हणून सभापतीपद गेल्यानंतर किंवा मंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांनी लाल दिव्याच्या यामध्ये राहण्यात पसंत केलं। आताच्या काळामध्ये कुठंच त्यांना दिवा दिसत नाही आणि मग महायुतीमध्ये त्यांना ओळखलं गेलं असल्यामुळे अजितदादांनी अनेक लोकांना मंत्री केलं, पण रामराजेंना मंत्री किंवा सभापतीपद केलं नाही, कारण यांचा स्वभाव त्यांना कळला असल्यामुळं यांनी परत आता मार्ग आता फायदे घेऊन झालेत आणि पैसे घेऊन झालेत। त्यांची काय कामं असतील व्यक्तिगत कामं मार्गीला लावून झालीत आणि मग आचारसंहितेच्या पूर्वेला कुठंतरी ठपका ठेवायचा आणि बाहेर पडायचं। ज्यांनी अजितदादांनी त्यांना जेवणाचं ताट वाढलेले, जेवण करून झालेले, हे ढेकर देण्याच्या आधीच आपला मार्ग बदलणार आहेत। फक्त बदलताना त्यांना रणजितसिंह निंबाळकरच्या नावावर ठपका ठेवायचा आहे, एवढाच त्यातला मधला विषय आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।